काय नाही कधी चालू प्रांत कार्यालयामध्ये येण्याचं कारण काय? आज प्रांत कार्यालय येथे एक निवेदन देण्यासाठी मी आलो आहे। महाड शहर पोलीस स्टेशनला आणि रायगड SP यांना मी एक तक्रारी अर्ज दाखल करतो, त्याची माहिती प्रांत यांना देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो। सन्माननीय उपविभागीय अधिकाऱ्यांना हे आम्ही दाखवून दिलं की महाडमध्ये आमदार भरत गोगावले यांनी जे काही उद्घाटन केलं होतं ते उद्घाटन बेकायदेशीर होतं आणि JCB पोकलॅन जे या ठिकाणी त्यांनी चालू केले ते दादली पुलाच्या पासून 700 मीटरच्या आतमध्ये होते आणि 300 मीटर 350 मीटरवरतीच काम चालू होतं। हे त्यांना दाखवून दिलं आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा पद्धतीसाठी जे निवेदन देत होते त्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो। परंतु उपविभागीय अधिकारी हे यासाठी गांभीर्य त्यांच्याकडे बघून असं वाटलं नाही की हे खरोखर त्यामध्ये काही लक्ष घालतील, कारण की त्यांच्यावरती प्रचंड दबाव हा मंत्री महोदयांचा इथल्या आमदारांचा दिसत होता। माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या महाडमध्ये इतकं बेकायदेशीर काम चालू आहे की त्याला कोणाचंही काही बंधन नाही आहे। शासकीय अधिकारी हे पण भरत गोगावलेंचे नोकर असल्यासारखं काम करायला लागलेले आहेत, त्यामुळे आमचा विश्वास उडाला नाही इथल्या ह्या शासकीय व्यवस्थेवरून। मी एका गावचा सरपंच असून सुद्धा इथल्या एकाही अधिकाऱ्यावरती विश्वास ठेवण्यासारखं काही राहिलेलं नाही। इतकं प्रचंड राग यायला लागला आम्हाला। आम्ही आता ह्यासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी आणि ह्या विभागाचे आयुक्त ह्या दोघांनाही आम्ही पत्र देणार आहोत। यांनी जर का पोलिसांनी जर उद्या गुन्हे दाखल करून घेतले नाहीत तर मी 156 खाली कोर्टामध्ये अर्ज दाखल करून यांच्यावरती ह्या अधिकाऱ्यांच्या नावासहित गुन्हे दाखल करायला लावणार आहे। कारण की यांनी सगळ्या कायद्यांचा भंग केला, असा कुठला कायदा ठेवला नाही की त्या कायद्याचा ह्या लोकांनी भंग केला नाही। मग तो तुम्ही पाहिलात तर NGTने जे काही नियम दिलेले आहेत त्याप्रमाणे सेक्शन पंपाचा कायदा असेल, त्यानंतर हा जो काही आता यांनी आपत्ती व्यवस्थापन मॅरिटाईम बोर्डाने जो काही एक पत्र काढलंय 2022ला, त्यामध्ये लिहिलंय की दादली पुलातून 700 मीटरवरती काम करू नये तय असेल किंवा कुठलीही परवानगी नसताना एखाद्या राज्याचा जबाबदार मंत्री त्या विभागात त्या दादली पुलाच्या क्षेत्रामध्ये जाऊन का उद्घाटन करत असेल आणि त्या ठिकाणी ह्या कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहून तिथं नारळ फोडत असतील तर हे इतकं दुर्दैव नाही आहे। त्यामुळं ह्या सगळ्या लोकांवर, ह्या अधिकाऱ्यांच्या सहित सगळ्यांवरती गुन्हे दाखल व्हावे ही माझी इच्छा आहे। याबाबत मी हे पत्र दिलेलं आहे आणि यासाठी मी या ठिकाणी आलो होतो।